आज प्रभू श्रीरामांचं चरित्र हे मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय. ते कसं तर एकदा एक श्रावणबाळ सगळ्यांना माहिती आहे. आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी तो प्रसिद्ध होता. म्हणजे त्याने आई वडिलांची सेवा केली म्हणून तो मोठा झाला. तर तो श्रावणबाळ आपल्या आई वडिलांना घेऊन कुठं निघाला? काशीला निघाला. काशीला निघाला असताना तिथं तो एका सरोवरावर पाणी आणायला जातो. त्याच्या आई वडिलांना तहान लागते. तो सरोवरावर पाणी आणायला जातो. आणि तिकडं कोण बसलेला असतो? तर राजा दशरथ. तो का बसलेला असतो? कारण राजा दशरथ हा निपुत्रिक असतो, त्याला पुत्र होत नसतो. म्हणून तो त्याच्या गुरुंकडे जातो, विश्वामित्रांकडे जातो आणि विश्वामित्रांना म्हणतो, गुरुजी मला पुत्र होत नाही, यासाठी मला काहीतरी उपाय सांगा. त्यावेळी विश्वामित्र म्हणतात की तुझ्या गेल्या जन्मी तू काय केलंय तर 2 जीवांचा बळी घेतलाय, त्यामुळे तुला पुत्र होत नाही. तुला त्या पापापासून मुक्त व्हायचं असेल ना तर तुला काय करायला लागल? तुला 2 प्राण्यांचा बळी घ्यावा लागल. विश्वामित्रांना माहित होतं की काहीतरी चांगलं घडणार आहे म्हणून विश्वामित्रांनी त्यांना असा मार्ग सुचवला. काय म्हणले? तुला जर त्या पापातून मुक्त व्हायचं असेल ना तर तुला काय करावं लागेल? 2 प्राण्यांचा जीव घ्यावा लागेल. आता हा दशरथ राजा कधीही शिकार न केलेला राजा तो कुठे गेला? वनात शिकारीला गेला. त्याला काही शिकार सापडना. दिवसभर तो शिकार करून दमला पण त्याला शिकार काही सापडलं नाही. मग त्याने काय केलं? तो सरोवराजवळ गेला. आता काय म्हणला, संध्याकाळची वेळ झाली, आता प्राणी तर पाणी प्यायला येतील, मग मी त्यांची शिकार करेल. तो दशरथ राजा त्या झाडावर जाऊन बसला. तुम्ही मला सांगा बरं, अर्जुन सगळ्यात मोठा धनुर्धर असं सगळं म्हणतात ना, सगळे म्हणतात अर्जुन सगळ्यात मोठा धनुर्धर, पण त्याच्यापेक्षाही मोठा धनुर्धर कोण होता? दशरथ राजा. कारण अर्जुनाने पक्षाचा डोळा उडवला, पण कसा उडवला? एका डोळ्याने भुगून उडवला. मग त्याला दिसत होतं ना की पक्षाचा डोळा कुठे आहे, पण राजा दशरथाने अंदाजे जो बाण त्या झाडावरून सोडला तो बाण जाऊन कुठे लागला? तो डायरेक्ट आपल्या श्रावणबाळाच्या कंठाला लागला. तो श्रावणबाळ जोरात ओरडला, आई, जोरात ओरडला. त्याची हात कोणापर्यंत पोहोचली? दशरथ राजाला. दशरथ राजाला काय वाटलं? आपल्या हातून कुठल्या प्राण्याचा मृत्यू न झाला, आपल्या हातून काय झालंय? एका माणसाचा मृत्यू झालाय. मग तो कुठं गेला? त्या श्रावणबाळाजवळ गेला. श्रावणबाळ त्यावेळी तिथं जमिनीवर कोसळला होता. काय करायचं म्हणून तो दशरथ राजा म्हणाला, तू कोण आहेस? तू सगळं श्रावणबाळाने सांगितलं, मी कोण आहे, मी कुठं चाललोय, माझे आई वडील तिथं तहानेने व्याकुळ झाले, तू माझी शेवटची इच्छा हीच आहे की तू काय कर, त्यांना पाणी पाज. राजा दशरथ तिथं श्रावणबाळाने प्राण सोडले. राजा दशरथ त्या सरोवरातून पाण्याचा कमंडलू घेऊन जातात आणि कुठे जातात? तर श्रावणबाळांच्या आई वडिलांकडे जातात. तिथं त्यांना काय वाटतं की आमचा श्रावणबाळ आला. ते म्हणतात, बाळा आलास, दे लवकर आम्हाला पाणी, खूप तहान लागली. तर राजा दशरथ एकही शब्द न बोलता त्यांना पाणी देतो. ते म्हणतात, बाळा काय झालंय, तू बोलत का नाहीस? बाळा काय झालंय, तू बोलत का नाहीस? त्यावेळी राजा दशरथ म्हणतो, माते, मी तुमचा मुलगा श्रावणबाळ नाही. मी कोण आहे? मी ह्या नगरीचा राजा दशरथ आहे. आणि माझ्याकडून चुकून काय झाले? श्रावणबाळाला बाण लागला आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. आता ते अंध माता पिता, त्यांना श्रावणबाळाशिवाय दुसरं कोण नव्हतं. दोघंही आंधळे, दोघंही अपंग. त्यांनी ते शाप देऊ लागले. दशरथ राजाला म्हणाले, अरे ऐक, आमचा जसा पुत्र शोकाने मृत्यू होणार आहे ना तसाच तुझा देखील पुत्र शोकानेच मृत्यू होईल. राजा दशरथाला तो शाप नाही वाटला, त्याला ते काय वाटलं? वरदान वाटलं. का? कारण राजा दशरथ हा गेली कित्येक वर्ष निपुत्रिक होता, त्याला पुत्रच होत नव्हता. त्याला काय वाटलं? कोणत्या का कारणाने होईना आपल्याला पुत्र होणार. तर राजा दशरथ विश्वामित्रांकडे गेला. विश्वामित्रांना म्हणाला, काय करावं लागेल मला पुत्र होण्यासाठी? तर ते म्हणाले, तुला यज्ञ करावा लागेल, पुत्र कामिष्ठीचा यज्ञ करावा लागेल. आता ते म्हणले, बरं ठीक आहे, चला करू आपण. विश्वामित्रांनी सगळी तयारी केली, पुत्र कामिष्ठीचा यज्ञ केला. आणि जो प्रसाद होता ना तो प्रसाद दशरथ राजाकडे दिला आणि म्हणला, तुझ्या या 3 राण्यांना हा प्रसाद वाटायचा. 3 राण्यांना हा प्रसाद वाटायचा. त्यावेळी राजा दशरथाने काय केलं? त्याची
बायको कौशल्या हिला पहिला प्रसाद दिला. दुसरा प्रसाद दिला तो म्हणजे सुमित्रा मातेला. आणि तिसरा प्रसाद दिला तो कैकेयीला. आता कैकेयीला आला राग. कैकेयी काय म्हणाली, मी तुमची पट्ट राणी आहे ना, तुम्ही सगळ्यात पहिला मलाच का नाही प्रसाद दिला. तिला राग आला, सगळ्यात पहिला मला का नाही प्रसाद दिला. म्हणून तिने तो प्रसाद असा बाजूला सारला. तेवढ्यात तिथं कोण आलं, ते घार आली आणि घारीने तो उचलला आणि वाऱ्याच्या वेगाने चालू लागली. जात असताना वाऱ्याच्या वेगाने उडू लागली आणि उडता उडता तिचा तो प्रसाद कुठं पडला. अंजनी माता तपश्चर्याला बसली होती. अंजनी मातेला देखील पुत्र होत नव्हता. त्या अंजनी माता महादेवांची तपश्चर्या करत होती. त्या अंजनी मातेच्या हातात जाऊन तो प्रसाद पडला. त्यावेळी अंजनी मातेने महादेवांचा प्रसाद म्हणून तो प्रसाद सेवन केला. आणि त्यावेळी इकडं कैकेयी माता म्हणली, मला काय हा प्रसाद नको, तिने बाजूला सारला होता ना. मग राजा दशरथाने तिची समजूत काढली आणि मग सुमित्रा माता आणि कौशल्य मातांनी थोडा थोडा आपला प्रसाद कैकेयी मातेला दिला. आणि त्यापासून काय झालं तर त्या प्रसादापासून कौशल्य मातेला प्रभू श्रीराम झाले, सुमित्रा मातेला लक्ष्मण भैया झाले आणि कैकेयी मातेला भरत आणि शत्रुघ्न अशी 2 मुलं झाली. विठ्ठल दोन पुत्र झाली. आणि जो प्रसाद अंजनी मातेने सेवन केला होता ना तो खाल्ला कोणी, अंजनी मातेने. तिच्यापासून तिला कोणता पुत्र प्राप्त झाला तर महाबली हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, हे अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान. अनेक मुखानो बोला बोला जय जय हनुमान, मुखानो बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान. एक मुखानो बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानो बोला बोला जय जय हनुमान. अंजनी मातेला कोण झालं तर प्रभू हनुमंतराय झाले. त्यावेळी देव काय म्हणतात, ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी जन्म घेतो. ही झाली भगवंताच्या जन्माची कथा. पण भगवंतांनी जन्म कशासाठी घेतला होता, तो जो रावण होता ना, रावणाने संपूर्ण भारताला संपूर्ण विश्वाला कसं सळ की पळ करून सोडलं होतं. सगळ्या ब्राह्मणांची सगळ्या संतांची काय करत होता तो अवहेलना करत होता. सगळे ब्राह्मणांचे यज्ञ तो विस्कळीत करत होता. त्या अधर्माचा अधर्म ज्यावेळेस वाढायला लागला त्यावेळी कुठंतरी धर्माची बाजू कमी पडायला लागली. त्यावेळी भगवंतांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतला देवाने. प्रत्येक वेळी देव धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेत असतो.